ओके तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा झाला लगेच मला कमेंट करून सांगा मित्रांनो. जर तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केलं असेल लाईक करून घ्या, शेअर नाही केला तर शेअर करून घ्या. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो बेल आयकॉन ऑनवरती सेट करा, जसं की तुम्हाला मी अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ आल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो. तर मित्रांनो जे काही यूज केलं म्हटलं ते सर्व आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे मित्रांनो, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता मित्रांनो. तर मित्रांनो जर तुम्हाला फ्रीमध्ये अलर्ट मोशन किंवा फ्रीमध्ये मॉडेल फोटो PNG वगैरे हवा असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला पण प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो. आपला अलर्ट मोशन प्रो APK बिना वॉटरमार्कची लिंक आपल्या व्हिडिओ जे आपल्या टेलिग्राम ग्रुपमध्ये आपल्या पिन बॉक्समध्ये भेटून जाईल मित्रांनो, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे मित्रांनो. तर मित्रांनो आपण जरा उशीर न करता आजच्या काही नवीन व्हिडिओला पण सुरुवात करूया. तर मित्रांनो सर्वात अगोदर ब्लास्ट प्रोजेक्ट अलर्ट मोशनला ओपन करायचं. मग ब्लास्ट प्रोजेक्ट प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर बीटमार्क आणि शेक इफेक्ट दिसून येईल. सर्वात अगोदर ब्लास्ट प्रोजेक्ट बीटमार्क प्रोसेसला ओपन करून घ्यायचा मित्रांनो. ओपन केल्यानंतर बीटमार्क एकदम छान असं आपण बीट्स वगैरे लावून दिलेला आहे मित्रांनो. फर्स्टला यायचं मित्रांनो प्लस सेकंडवरती क्लिक करायचं. मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं. जे का तुमच्या आवडीची जे का मॉडेलची फोटो आहे, जसं की आपल्या अशा प्रोजेक्ट आक्याफोची फोटो यूज करत मित्रांनो फोटोला ॲड करून घ्यायचा. ॲड केल्यानंतर मित्रांनो 3 डॉटवरती क्लिक करायचं. फिल कॉम्पोजिशन यावरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं. सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट लास्ट पर्यंत ओढून घ्यायचं मित्रांनो. ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट सेकंड बीटला यायचं 2 पार्टमध्ये कट करायचं. आणखी सेकंड बीटला यायचं 2 पार्टमध्ये. मग आपला प्रोजेक्ट सेकंड बीटला यायचं जे का लेफ्ट साईडचं पार्ट आहे, जसं की आपल्या ग्रुपच्या वरचं पार्ट कट करून घ्यायचं. कट केल्यानंतर मित्रांनो मग आपला सेकंड बीटला यायचं 2 पार्टमध्ये कट करायचं. आणखी सेकंड बीटला यायचं 2 पार्टमध्ये. जसं मी फोटो वगैरे कट करत आहे त्याच सिस्टममध्ये फोटो वगैरे कट करून घ्यायचं. कट केल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट मागे यायचं मित्रांनो. मागे आल्यानंतर मित्रांनो इथे एक ग्रुप दिसेल मित्रांनो. या ग्रुपवरती क्लिक करायचं. ॲडिट ग्रुपवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपल्या ग्रुप्समध्ये फोटो वगैरे चेंजेस करून घेण्यासाठी मित्रांनो फर्स्ट ग्रुपवरती क्लिक करायचं. ॲडिट ग्रुपवरती क्लिक करायचं. जे काही फोटो आहे मित्रांनो फोटोला डिलीट करून घ्यायचं. फर्स्ट लाईन प्लस सेकंडवरती क्लिक करायचं. मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं. जे का तुमच्या आवडीची फोटो आहे मित्रांनो या फोटोला ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जिथं पण हे लेअर आहे मित्रांनो तिथपर्यंत फोटो ठेवायचे. जे का पुढचा पार्ट आहे त्याला कट करून घ्यायचं. कट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या फोटोवरती प्रेस करून खालच्या बाजूला सेट करायचं. सेट केल्यानंतर मग आपल्या फोटोवरती क्लिक करायचं. मूव ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून जसं मी सेट करत आहे त्या सिस्टममध्ये सेट करून घ्यायचं. सेट केल्यानंतर इथून पण बॅक यायचं मित्रांनो. सेकंड ग्रुपवरती क्लिक करायचं मित्रांनो. ॲडिट ग्रुपवरती क्लिक करायचं. जे का फोटो आहे मित्रांनो फोटोला डिलीट करून घ्यायचं. डिलीट केल्यानंतर फर्स्ट लाईन प्लस सेकंडवरती क्लिक करायचं. मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं. जे का तुमच्या आवडीची फोटो आहे त्या फोटोला ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जिथपर्यंत लेअर आहे तिथपर्यंतच फोटो ठेवायचे. जे का पुढचा पार्ट आहे त्याला कट करून घ्यायचं. कट केल्यानंतर प्रेस करून फोटोला खालच्या बाजूला सेट करायचं. सेट केल्यानंतर फोटोवरती क्लिक करायचं. मूव ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रोजेक्ट वरच्या बाजूला सेट करायचं. सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जे बाकीचे एक ग्रुप आहे ते पण ॲडिट करून घ्या मित्रांनो. मग कारण की आपला ऑलरेडी ॲडिट केलेलाच आहे मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या अशा प्रोजेक्ट 2.12च्या बीटला यायचं. प्लस सेकंडवरती क्लिक करायचं. मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो. मग आपला अशा प्रोजेक्ट स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर इथे एक इमोजी पेज दिला. ह्या इमोजी पेजला ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या लास्ट पर्यंत जायचं ओढून घ्यायचं मित्रांनो. ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जे इथे ग्रुप आहे मित्रांनो ग्रुपवरती इमोजी पेज नाही दिसली पाहिजे. नाही दिसण्यासाठी मित्रांनो मग आपल्या जे इमोजी पेजवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपल्या ब्लेंडिंग ऑपिसिटीवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपल्या जे 3.17चे बीटला यायचं मित्रांनो. 3.17चे बीटला आल्यानंतर मित्रांनो मग आपला 1 सेकंड मागच्या बाजूला यायचं मित्रांनो. मग आपल्या इथे प्लस की द्यायचं मित्रांनो. प्लस की दिल्यानंतर मित्रांनो मग आपला 3.17चे बीटला यायचं. मग आपलं जे का ब्राईटनेस आहे मित्रांनो ब्राईटनेसला कमी करून घ्यायचं. कमी केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे का कमी झालं दिसून इथे इमोजी पेज नाही दिसणार मित्रांनो. मग आपला 4.26च्या बीटला यायचं मित्रांनो. मग आपल्या इथे प्लस की द्यायचं मित्रांनो. मग आपलं 1 सेकंड पुढे जायचं मित्रांनो. मग आपल्या ब्राईटनेसला वाढून घ्यायचं मित्रांनो. वाढून घेतल्यानंतर एकदम छान असं दिसून जाईल मित्रांनो. दिसून मग आपला असं जे का इमोजी पेज वगैरे ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जे का फोटोज आहेत सर्व फोटोजमध्ये इफेक्ट वगैरे ॲड करून घेण्यासाठी मित्रांनो मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक केल्यानंतर मित्रांनो अशा जे का शेक इफेक्ट प्रोसेसला ओपन करून घ्यायचं. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या 1 नंबरची जे फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपला जे का बीटमार्क प्रोसेसला ओपन करून घ्यायचं. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जे फर्स्ट नंबरची फोटो आहे फर्स्ट फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक केल्यानंतर मित्रांनो जे का शेक इफेक्ट प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे का सेकंड
सेकंड फोटो आहे या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपल्या जगह बीट मार्क प्रोसीजरला ओपन करून घ्यायचं. ओपन केल्यानंतर मित्रांनो जगह सेकंड बीटची जगह सेकंड फोटो आहे मित्रांनो, अशा प्रकारे सेकंड फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो. इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. पेस्ट इफेक्ट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आपल्या जगह शेक इफेक्ट प्रोसीजरला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जगह 3 नंबरला ग्रुप दिसेल मित्रांनो. या ग्रुपला काही पण छेडछाड नाही करायचं मित्रांनो. ग्रुपच्या पुढची जगह 1 नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपल्या जगह बीट मार्क प्रोसीजरला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जगह ग्रुप आहे मित्रांनो. ग्रुपच्या पुढची जगह फर्स्ट फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपल्या जगह शेक इफेक्ट प्रोसीजरला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जगह स्क्रॉल करायचं. ग्रुपच्या पुढची जगह सेकंड नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो. इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपल्या जगह बीट मार्क प्रोसीजरला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जगह स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर जगह ग्रुपच्या पुढची जगह सेकंड फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपल्या जगह शेक इफेक्ट प्रोसीजरला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जगह स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जगह ग्रुपच्या पुढची जगह 3rd नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपल्या जगह बीट मार्क प्रोसीजरला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आपल्या जगह शेक इफेक्ट प्रोसीजरला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जगह स्क्रॉल करायचं मित्रांनो. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जगह 5 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आपल्या जगह बीट मार्क प्रोसीजरला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जगह स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपल्या जगह शेक इफेक्ट प्रोसीजरला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जगह स्क्रॉल करायचं मित्रांनो. जगह तिकडल्या साईडून जगह सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपल्या जगह बीट मार्क प्रोसीजरला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जगह सेकंड फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या जगह फर्स्टला यायचं मित्रांनो. फर्स्टला आल्यानंतर प्लस सेकंडवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं. जे कशा प्रकारे व्हिडिओ दिलेला आहे व्हिडिओला ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर व्हिडिओवरती क्लिक करायचं मित्रांनो. वर 3 डॉटवरती क्लिक करून एक्स्ट्रा ऑडिओवरती क्लिक करायचं. जसं की आपल्या MP3 सॉन्गमध्ये कन्वर्ट झालेलं दिसून जाईल. जे का खालचा आपला लोगोचा व्हिडिओ त्या खालच्या व्हिडिओला डिलीट करून घ्यायचं मित्रांनो. डिलीट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपल्या जगह शेक इफेक्ट प्रोसीजरला ओपन करून घ्यायचं. ओपन केल्यानंतर मित्रांनो जगह लास्टची उरलेली फोटो मित्रांनो फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं. कॉपी इफेक्ट केल्यानंतर मित्रांनो जगह वरचे 2 लेअर आहेत त्या दोन्ही लेअरला सिलेक्ट करून घ्यायचं. मग आपल्या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी 2 लेअर्स करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपल्या जगह बीट मार्क प्रोसीजरला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट 2 लेअर्स करून घ्यायचं. पेस्ट 2 लेअर्स केल्यानंतर मित्रांनो एकदम छान असं दिसून जाईल मित्रांनो. जगह लास्टची उरलेली फोटो आहे फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या एकदम व्हिडिओ जबरदस्त पद्धतीने बनवून रेडी झालेला आहे मित्रांनो. मग आपल्या व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी मित्रांनो वर शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो भेटूया पुढच्या काही नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. ओके.